तर पाहू शकतो मित्रांनो, आपण हळद लावलेली आहे आणि हळदीमध्ये सोयाबीन लावलेली आहे. तर हळदीला मागच्या वर्षी खूप खास भाव होता. यावर्षीसुद्धा भाव कसा काय राहते ते सांगता येणार नाही, पण हळद तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कशी काय आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊनसुद्धा दाखवणार आहे, हळदीमधली सोयाबीनसुद्धा दाखवणार आहे आणि हळदसुद्धा दाखवणार आहे. तर चला आता आतमध्ये जातो. तुम्हाला हळदीमधली जी आपली सोयाबीन आहे तिला कसा काय लागलेला आहे हे पूर्ण दाखवून देतो. तर पाहू शकता आपण इथे खूपच खासपैकी सोयाबीनला शेंगासुद्धा आलेल्या आहेत आणि हळदसुद्धा पाहू शकता तुम्ही. केलं तर पाहू शकता मी तुम्हाला हळदसुद्धा दाखवली आहे आणि सोयाबीनच्या शेंगासुद्धा दाखवल्या आहे. तर ही जवळपास आपली एकरभर हळद आहे. हळद पाहू शकता मस्तपैकी वाढलेली आहे. आत्तापर्यंत आपण हिला एकच टाईम खत दिलेलं आहे आणि दुसऱ्या टाईमचा आता खत आपल्याला हे द्यायचं आहे. निम्नसुद्धा लागते कारण तणकटसुद्धा झालेलं आहे. तर इथे पाहू शकतो तुम्ही या झाडाला शेंगा किती आहेत. हे सुद्धा आपण पूर्णपणे टोकन केलेलं आहे. तर कशी वाटली सोयाबीन कशी काय वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच चांगलं वाटलं असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा. तुम्हाला पूर्ण एकदा आता मोबाईलवरती धरून पूर्ण दाखवून देतो आपली हळद वगैरे आणि सोयाबीन तर तुम्ही पाहिलेलीच आहे.